इस्रायलमध्ये सध्या मोठी राजकीय खळबळ उडाली आणि जेरुसलेममध्ये जनता रस्त्यावर उतरली। घोषणा एकच, स्टॉप द वॉर। इराणमध्ये सुरू असलेलं युद्ध थांबवण्याची मागणी आता जोर धरू लागली। फक्त युद्धविरोध नाही तर थेट पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या विरोधात आंदोलन उभं राहताना दिसत आहे। अनेक आंदोलक स्पष्टपणे म्हणत आहेत युद्ध थांबवा, नेतन्याहू यांना राजीनामा द्यायला सांगतात आणि देशात नव्याने निवडणुका घ्याव्यात। हेही विशेष आणि विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच नेतन्याहू यांनी इराणमध्ये सत्ता बदल घडवून आणण्याची भूमिका घेतली होती। पण आता परिस्थिती अशी झालेली आहे की इराणची सत्ता बदलायचं दूरच, इस्रायलमध्ये सत्ता बदल होणार का असा मोठा प्रश्न उपस्थित झालाय। रस्त्यावर उतरलेली जनता, वाढत असलेला दबाव आणि राजकीय अस्थिरतेचं चिन्ह पुढील काही दिवस इस्रायलसाठी अत्यंत निर्णयात्मक ठरणार आहेत। नेतन्याहू टिकणार का की जनतेच्या दबावाखाली सत्ता बदलणार? तुम्हाला काय वाटतं? कमेंट्स करून सांगा। अशाच अपडेटसाठी आम्हाला फॉलो करा।